जय बोलो देवादिदेव श्री सुपार्श्वनाथ भगवान की जय. आजचा टॉपिक आहे कर्मसिद्धांत, ज्याला आजकाल सगळीकडे इंटरनेटवर वगैरे किंवा आजच्या जगामध्ये खूप चर्चेला जाणारा, संपूर्ण जगभरामध्ये द लॉ ऑफ कर्मा म्हणतात त्याला, कर्मसिद्धांत. तो जैन दर्शनाने कसं मांडलेलं आहे त्या अकॉर्डिंगली, त्या अनुषंगाने आपण आता काय करणार आहे, आज चर्चा करणार आहे. आणि खूप महत्त्वाचा विषय आहे तो कर्मसिद्धांताचा. आणि तो कसा मांडला आहे जैनाचार्यांनी ते आपल्याला थोडं आज बघायचं आहे. की हे बघत असताना आधी नेक्स्ट घ्या. आता बघा त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे की माणसाच्या जीवनामध्ये खूप विचित्रता असते आणि आपलं अस्तित्व का आहे, आपण कुठून आलो आणि सुखी किंवा दुःखी कुटुंबात का जन्माला आलो, आपण काळे किंवा गोरे का आहोत, देखणे किंवा कुरूप का आहोत, कोणी फेअर असतं, कोणी डार्क असतं फेस काही लोकांचा, कोणी निरोगी कोणी अपंग जन्माला येतात, कोणी जात्याच बुद्धिमान आहेत, कोणी निर्बुद्ध असतं, सांगितलेलं लवकर कळत नाही, कोणी पशु किंवा मनुष्य म्हणून का जन्माला येतात, कोणी स्त्री पुरुष का होतात आणि हाती घेतलेल्या कामामध्ये सारखे अडथळे का येतात, कोणी बालपणी तर कोणाला यश, कोणाला कायमच अपयश पदरी का येतं, कोणाला खूप प्रतिष्ठा लाभते, कोणी खूप बदनाम होतो, असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींची कारणमीमांसा तुम्हाला काय वाटतं, हे का होत असेल सगळं? कळलं ना? पूर्वभावाच्या कर्मानुसाराचं हे कंडिशन्ड झालेलं माइंड आहे बरं काय. हे अभिसंधित झालेलं मन आहे. जेव्हा लहानपणी कायच कळत नव्हतं ना, तेव्हा जर असा प्रश्न कोणी विचारला असता तर ह्या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण झालं असतं ना तुम्हाला, है ना? कठीण झालं असतं का नाही झालं असतं? हे सगळं का घडून येतं ह्याची कारणमीमांसा खूप सगळ्या धर्माने केली, त्याची चर्चा आपल्याला आज करायचीच आहे. पण तुम्हाला एक कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह मनामध्ये न ठेवता, कुठल्याही धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव न ठेवता मनामध्ये, मन कंडिशन न करता, कुठलेही प्रेज्युडायसेस नाही त्याच्यामध्ये, अशा स्वच्छ मनाने ह्या प्रश्नाचं काय उत्तर देऊ शकाल तुम्ही? कोण सांगणार? ही खूप महत्त्वाची, आज टॉपिक खूप महत्त्वाचं आहे बरं का याचा. हां, काय सांगाल हे असं का होत असेल सगळं? मग एवढी विषमता जगामध्ये, एवढी विषमता का आहे? हां, ते झालंच की पूर्वजन्माचं कर्म. तर आपण जैन दर्शनामध्ये अभ्यास खूप केला ना आपण. जर आपण भगवद्गीतेचा अभ्यास केला असता, किंवा आपण जर मुसलमान धर्मामध्ये जन्माला आलो असतो, किंवा कुठेतरी ज्युडाइझम यहुदी धर्मामध्ये जन्माला आलो असतो, किंवा बुद्धिस्ट सोसायटीमध्ये आपण आलो असतो, त्या समाजामध्ये असतो, किंवा कुठेतरी परदेशमध्ये असतो, किंवा आपण सायंटिस्ट असतो, ह्या प्रत्येकाची वेगवेगळी उत्तरं आहेत ना जगामध्ये. प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी आहेत. तर त्याचं ॲनालिसिस करायचं आपल्याला थोडंसं लॉजिकल पातळीवरती. आणि जैन आचार्यांनी मग ते काय त्याचे ठोकताळे दिले आणि ते करेक्ट कसं आहे त्याचा दावा करत नाही मी, पण आपण तुमच्या बुद्धीला ते चॅलेंज आहे, तुमच्या विवेकशक्तीला चॅलेंज आहे, ते आवाहन आहे की तुम्ही हे जेव्हा अभ्यासता ना, तेव्हा खरं खोटं किंवा कोणीतरी एक अधिकारी पुरुषानं सांगितलं आणि ते आपल्याला मान्य करावं लागतं, ही जी भूमिका आपली आहे ना, ती भूमिका आपल्याला वैचारिक गुलामगिरीमध्ये टाकते की नाही टाकते? वैचारिक गुलामगिरीला तोडून जेव्हा आपण एखाद्या संकल्पनेचा अभ्यास करतो, अध्ययन करतो, तेव्हा बुद्धी स्वच्छ ठेवून, कोणत्याही प्रकारचे पूर्वग्रह न ठेवता एखाद्या गोष्टीचं अनुसंधान करणं, एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करणं, संश्लेषण करणं हे महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणून ह्या प्रश्नाची उत्तरं आपली प्रत्येकाची वेगवेगळी असतील का नसतील, है ना? हां, आता ते दुसरी स्लाईड घ्या. आता म्हणून काय केलं, हे सगळी घडवून आणणारी कुठली तरी आकाशस्थ शक्ती आहे की अन्य काही? हां, सब कुछ वो करता है. कुठं आहेस म्हणून वरती बघतो ना सगळे, कुठं आहेस, झोपलायस की काय वगैरे वगैरे म्हणतो की आपण सहज म्हणतो, असं स्पॉन्टॅनियसली म्हणतो. म्हणजे कुणी शिकवलेलं आहे? लहानपणापासून शिकवलेलं आहे आम्हाला. वर देव बघत आहे, है ना, देवाला तरी घाबर, अमुक तमुक हे सगळं सांगितलेलं आहे. मग आपण काय करतो, सगळी भिस्त
वरच्या ईश्वराकडं. मग अशी कुणी शक्ती आहे काय की सगळ्या जगातल्या सगळ्या विचारवंतांनी धर्मवेत्यांनी त्याचा परीनं आपापल्या परीनं त्याचे सिद्धांत मांडले. काहींनी काय म्हटलं, त्याला नशीब म्हटलं. नीट आहे का बरं का, आज चॅप्टर खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी काहींनी नशीब म्हटलं, काहींनी संचित म्हटलं, प्रारब्ध म्हणतो, दैव म्हणतो, काहींनी भोग म्हटलं. खूप सगळे, तुमचं फेट तसं आहे, तुमचे स्टार बरोबर नाहीत. हां मग हे सगळं घडण्यामागं एक सुनियोजित सुसूत्रता असते की ती स्वयंचलित कार्य करीत असते. त्याला जैन दर्शनानं कर्म म्हटलं. आता हे जे वाक्य आहे, ह्या वाक्यावर जरा अजून एकदा विचार करा. ते वाक्य काय आहे? हे सगळं घडण्यामागं एक सुनियोजित सुसूत्रता, म्हणजे असं घडणार आहे, असं सिस्टमॅटिकली घडणार आहे, असं घडणार आहे, सिस्टमॅटिकली घडणार आहे. आणि त्याचा करता तू आहे, कोणी ईश्वरस्थ ताकद नाही, तू स्वतः घडणार आहे. असं जैन दर्शनाने मांडलं, तसं बुद्ध दर्शनाने पण मांडलं बरं काय. हां, एक कन्फ्युशियस आहे, त्याचा पण आपण विचार करूया. आणि कुणीही आकाशस्थ शक्ती किंवा देव आपलं बरं वाईट करू शकत नाही. स्वतःचं बरं वाईट होण्यामध्ये सर्वस्वी आपणच जबाबदार असतो. ही जैन दर्शनाची खूप म्हणजे धाडसी संकल्पना आहे. आणि म्हणून सगळे लोक, भारतातलं जे काय दार्शनिक विचार आहे तो दार्शनिक विचार जैनांना नास्तिक म्हणतो. माहिती आहे तुम्हाला? आपण नास्तिक आहे की आस्तिक आहे? नास्तिक आहे. नाही, आपण आस्तिक आहे मुळात. हाँ, नास्तिक क्यों कहा उन्होंने कि हम वेद ब्राह्मण्य नहीं मानते ना, क्योंकि आस्तिक और नास्तिक का जो क्लासिफिकेशन किया है उन्होंने भारतीय दर्शन, प्राचीन भारतीय दर्शनामध्ये असं क्लासिफिकेशन, वर्गीकरण दोन, एक आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन. सांख्य आणि योग, न्याय आणि वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा, ही सगळी दर्शनं आस्तिक आहेत, कारण ती वेद ब्राह्मण्य मानतात. बौद्ध, जैन आणि चार्वाक ही तीन नास्तिक, कारण ती वेद ब्राह्मण्याला मानत नाही. पण बौद्ध आणि जैन कुठल्या तरी ईश्वराला मानतात, त्या अर्थाने ती आस्तिक आहेत. सांख्य आणि पूर्वमीमांसा ती ईश्वर मानत नाहीत, त्या अर्थाने ती नास्तिक आहेत. पण आस्तिक आणि नास्तिक हे जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते वेद प्रामाण्य मानणं किंवा न मानणं ह्याच्या आधारावरती आहे. त्यामुळं आपण सगळे कसे आस्तिक लोक आहे. हां, मग आता हे सगळं घडण्यामागे एक सुनियोजित एक सुसूत्रता म्हणतो ना, तिला काय म्हटलेलं आहे? कर्म म्हटलेलं आहे. आणि कुणीही आकाशस्थ शक्ती किंवा कुठलाही देव आपलं बरं वाईट करू शकत नाही. ह्या गोष्टीवरती आपण, तुमचं काय मत आहे, तुमची श्रद्धा आहे? आकाशस्थ गोष्टी, कुठलाही देव, कुणीही जी सुपरनॅचरल असते, ती सुपरनॅचरल गोष्ट आपलं काही बरं वाईट करत नाही. त्या सगळ्याला जबाबदार आपण स्वतः असतो. स्वतःचा भाग्यविधाता स्वतः असतो, स्वतःच्या भाग्याचा शिल्पकार स्वतःच असतो. ह्याची गॅरंटी कुणी दिली? जैन शास्त्राने दिली. आणि त्याला धाडस निर्माण केलं आपल्यामध्ये श्रद्धेच्या रूपानं. त्या श्रद्धेला काय म्हणतो आपण? सम्यक दर्शन म्हणतो. हां, आत्ता बघा, हे सगळं होत असताना ही सुखदुःखाची ही जी कारणमीमांसा आहे ती जगातल्या धर्मांनी कशी मांडली आहे त्याचा थोडासा थोडक्यात आढावा आपण नेक्स्ट करूया. हां, आता ख्रिश्चन धर्माचा, ह्या सगळ्या गोष्टीचा, सगळ्या धर्मांचा, सगळ्या दर्शनांचा तुम्ही अभ्यास करा असं मी म्हणत नाही, आणि तुम्ही करणार पण नाही आहे ते. हां, कारण आपलंच राहिलं आणि ते बाकीचं केव्हा करायचं? ख्रिश्चॅनिटी, अमुक तमुक वगैरे. पण खूप असे लोक आहेत की आमच्यापेक्षा जास्त अजैन लोकांनी आपला अभ्यास केलाय. असं मांडतात, जेव्हा मांडणी करतात तेव्हा थक्क व्हायला होतं किती माणसांना अभ्यास केलेला जैनांचा, आणि परफेक्ट, इकडं तिकडं थोडंसं पण स्लिप नाही. कारण त्याच्या मनामध्ये गोंधळ नाही आहे. आमच्या मनामध्ये गोंधळ आहे कशाचा? मतांचा. आमच्या मनामध्ये गोंधळ कशाचा आहे? पंथांचा. आमच्या मनामध्ये गोंधळ वेगवेगळ्या विचारधारांचा, ज्या आमच्यावरती काय करतात सातत्याने हावी होत असतं. त्यामुळं जे कोर कंटेंट आहे ना जैनिझमचा, तो आपल्याकडं स्लिपच होतो, सुटतोच, तो आपल्या हातातच लागत नाही. तर सगळ्या पूर्वग्रहातून मुक्त होऊन जेव्हा आपण शुद्ध बुद्धीनं जैन दर्शनाकडे बघेल ना, त्यावेळेला आपल्याला खरोखर त्यातलं तथ्य आपल्याला सापडेल. तर ख्रिश्चन धर्म काय म्हणतो? सगळी भिस्त कोणावरती? गॉडवरती है ना. त्यांचा मेसेंजर कोण? येशू ख्रिस्त. आता 2025 साल आहे, तर 2025 काय आहे सांग बळ? काय 2025? हां हां, कोण सांगतंय? हां, उसका क्रुसिफिकेशन हुआ था ना, त्याचं क्रुसिफिकेशन होऊन 25 वर्ष झाली, सॉरी 2025 वर्ष झाली. आणि त्याच्यापासून ते हे संवत सुरू झालेले.
सगळं जगभरात चालते म्हणून आपण पण त्याला फॉलो करतो. नाहीतर आपण महावीर समत मांडलं पाहिजे. महावीर समत किती सांगा बरं आता? 2500. कुठून मोजलं? हां, निर्वाण. कधी झालं निर्वाण? महावीरांचं निर्वाण कधी झालं? हां, कधी झालं? महावीरांच्या बद्दल तर सगळी पूर्ण माहिती करून घ्यायची आहे तुम्ही. हां, आपलं स्वतःच अभिमान म्हणतो ना आपण, धर्माचा अभिमान आहे. महावीर कधी जन्मले, कधी त्यांचं निर्माण झालं, त्यांच्या आयुष्यातल्या ठळक घटना, त्यांची फिलॉसॉफी, हे सगळं माहीत पाहिजे. इसवी सन पूर्व 599 जन्म, इसवी सन पूर्व 527 निर्वाण. कळलं का नाही? इसवी सन पूर्व 599 जन्म, इसवी सन पूर्व 527 निर्वाण. उलटं वाटायला काय? नाही, उलटं नाही, मी बरोबर सांगालोय. बॅकला जायचंय ना, बॅकला जायचं मायनसमध्ये. त्यामुळं 599 आणि 527 इकडं आलो ना इकडं. हां, ठीक आहे. ख्रिश्चन धर्म देवावर भरोसा ठेवतात. यहुदी धर्म, ज्याला जुडाइझम म्हणतात, जुडाइझम असं सर्च केलं गुगलला तर त्याच्याबद्दल सगळी, ते एकेश्वरवादी. ते पण कसं आहे ह्यांच्यासारखा, ख्रिश्चन धर्मासारखाच एकेश्वरवादी. आणि यहोवा हा त्यांचा देव आहे, तोच जगाचा करता धरता असं तेही म्हणतात. कोण? जुडाइझम. म्हणजे एक 2 ब्रँच आहेत जगामध्ये. जगामध्ये 2 ब्रँच आहेत कशाचे? धर्माच्या उत्पत्तीचे. एक हिब्रूमधून जुडाइझम, जुडाइझममधून ख्रिश्चन आणि यहुदीमधून नंतर इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये मुसलमान. कळलं? ती एका ब्रँचचे धर्म आहेत सगळे, पण आता जगामध्ये सगळ्यात जास्त आहेत ते, बरोबर. आणि इकडे हिंदूंचे जे काही हे आहे ना, त्याच्यामध्ये मग ते काय समजतात की जैन आणि बौद्ध हिंदूंच्या विचारधारेची 1-2 पाखंड आहेत असं ते म्हणतात. त्या विषयामध्ये जायचं नाही, कारण आपण ती ॲडव्हान्सला घेऊया. ॲडव्हान्स कोर्स ज्या वेळेला होईल ना त्यावेळेला ते घेऊया आपण, ते आत्ता नको. त्याच्यामध्ये कन्फ्युशियस नावाचा एक धर्म आहे बरं काय, आपल्याला माहीत नसेल कदाचित. तो जेव्हा महावीर ह्या धर्तीवरती होते तेव्हा चीनमध्ये कोण होते? तर तो कन्फ्युशियस होता. तर तो पण काय, त्याचा मात्र त्यानं नैतिक वर्तनावरती भर दिला, देवधर्मावर त्यानं विश्वास ठेवला नाही. मुस्लिम धर्माचं माहिती आहे आपल्याला, अल्लावर भिस्त असते. हिंदू धर्मामध्ये अनेकेश्वरवाद आहे. किती देव आहे त्याच्यामध्ये? 33 कोटी देवतांची मान्यता आहे. अनुष्ठान करून देवता प्रसन्न होऊ शकतात अशा प्रकारची मान्यता. आणि यातली काही मतं कर्मसिद्धांत म्हणत, जसं की मगाशी सांगितलं, त्यांच्यामधले सांख्य असतील किंवा पूर्वमीमांसा दर्शन असेल तर ते ईश्वर म्हणत नाहीत. आणि बौद्ध धर्म तर ईश्वर मान्यता नाही जैनांसारखी. आता हे सगळं झाल्यानंतर विज्ञान काय म्हणते सांगा मला ह्या बाबतीत? सांगा, बरोबर सांगा. वेळ नाही आणि खूप चांगलं प्रकरण आहे आजचं, विचार करण्यासारखं आहे सगळ्यांनी. विज्ञान ह्याच्या बाबतीत काय म्हणतं? सायन्स बॅकग्राऊंडचे कुणी आहेत का नाही? विज्ञानाला किंवा सायकोलॉजीला काय वाटत असेल ह्याच्याबद्दल सगळं? म्हणजे ह्याच्याबद्दल म्हणजे आपलं आयुष्य, आपलं सुखदुःख, आयुष्यामध्ये घडणाऱ्या नानाविध प्रकारच्या घटना, या घटनांचा सहसंबंध, त्यांची पूर्वपीठिका, पूर्वभूमिका, असं का तसं का, ह्याच्याबद्दल विज्ञान आणि मानसशास्त्राने काय विचार केला आहे? साधारणपणे काय विचार केला आहे? हां, काय म्हटलं अनिल? कुठली एनर्जी? पॉझिटिव्ह एनर्जी नाही. विज्ञान, सायन्स शुद्ध सायन्स हो. बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स वगैरे. फिजिक्स म्हणजे त्याच्यामध्ये हां बरोबर आहे. कोण सांगितलं? जेनेटिक. हां, जेनेटिक आहे. हां, आणि निसर्ग नियम. हां, निसर्ग नियम काय आहे? एखाद्याच्या पोटाला पांगळा मुलगा आला, आंधळा आला जन्मता, डम डीप आले है ना, आंधळा मुका म्हणतो आपण वगैरे तसं. किंवा गरीब घराण्यात जन्माला आला एखादा पोरगा, एखादा मुलगा श्रीमंत घराण्यामध्ये आला, एखादा मुलगा खूप देखणा म्हणून जन्माला आला, एखादा मुलगा खूप बुद्धिमान म्हणून आला, एखादा मुलगा मठ्ठ म्हणून आला. ही सगळी जी कारणमीमांसा आहे ना, ही विज्ञान त्याचं कसं ॲनालिसिस करतं हे प्रश्न विचारला. विज्ञान काय म्हणतं? ही सगळी फ्री विल आहे. फ्री विल, कळलं? म्हणजे आता फ्री विल म्हटलंच कळ, म्हणून मराठीमध्ये जर सांगितलं तर कळणार नाही, कारण मराठीमध्ये शब्द यदृच्छा, यादृच्छिक असा शब्द येतोय बरं काय. यादृच्छिक ह्या शब्दाचा अर्थ काय की जसं आता जसं तुम्ही तुमच्या घरामध्ये पाणी तापवायला ठेवलं आणि उकळते कधी 100 डिग्री सेल्सिअसला उकळतं, बरोबर. तेच पाणी तुम्ही
परदेशामध्ये कुठेही जा, लंडनला जा, लंडनमध्ये तिथं किती डिग्रीला उकळणार ते? 100 डिग्रीलाच ते है ना. तोच नियम आहे. एक गोटी दुसऱ्या गोटीवर आदळली तर ती पुढली गोटी काय करते? पुढं जाते. त्याला काही कर्मसिद्धांत नाही. ते काय म्हणतात की न्यूटन्स 3rd लॉ ऑफ मोशन, एव्हरी ॲक्शन हॅज अन अपोजिट अँड इक्वल रिॲक्शन. बरोबर ना. हां, तर तो नियम आहे तिच्यामध्ये. आता तुम्हाला कोरोना झाला, एक घरामध्ये 5 माणसं आहेत आणि 2 जणांना कोरोना झाला आणि 3 जणांना झाला नाही. मग त्या 2 जणांना तुमचं कर्म होतं म्हणून झालं असं विज्ञान म्हणत नाही. कोरोनाचे जंतू काय झाले? त्यांच्यामध्ये शिरले आणि त्यांना काय झाला? कोरोना झाला. हां, इम्युनिटी पॉवर कमी होती. इम्युनिटी पॉवर का कमी होती ह्याचा विचार कोण करतंय? एखादा मुलगा पांगळा आला जन्माला तर ते म्हणाल जेनेटिक फॉल्ट आहे. कोणामध्ये? आई वडिलांमध्ये जेनेटिक काहीतरी फॉल्ट असेल तर, आणि त्याच्यामुळे झालं असेल, है ना. परवा सांगितलं सयामी जुळे होतात, अमुक होते तमुक होते, हे सगळे खूप सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पण जिथं विज्ञान थांबतं, विज्ञानाला काही उत्तरं देता येत नाहीत. आणि विज्ञान एकच असं जगामध्ये ज्याच्यामध्ये पाखंड नाही. कुठल्याही धर्मामध्ये पाखंड शिरतं बरं का, कितीही शुद्ध स्वरूपाचा धर्म असला. जैन धर्म अत्यंत शुद्ध स्वरूपाचा धर्म आहे. म्हणजे मी अभिमानानं सांगत नाही हे गोष्ट. मी सगळ्या धर्माचा किमान स्पर्श तरी केलेला आहे. सगळ्याचं मी फिलॉसॉफीला टच पण करून आलो आहे. आणि सगळ्याचं स्पर्श करून आल्यानंतर असं वाटलं की हे सगळ्यात जास्त करेक्ट आहे. काय? जैनिझम. पण त्या जैनिझममध्ये असं नाही, त्याच्यामध्ये पाखंड शिरलेलं नाही आहे. शिरलेलं आहे, पाखंड आहे ना त्याच्यामध्ये. पण कोण लोक कोणत्या हेतून येतात त्याच्यावर तुमचं कुठं नियंत्रण आहे? नियंत्रण नाही ना तुमचं. कोण कसंही वागू शकतो, बरोबर ना, कसंही वागू शकतो ना त्याला. आणि ते धर्म, शुद्ध धर्म पण काही करू शकत नाही त्याच्यामध्ये. तर हे काय विज्ञानाचं तथ्य आहे की ज्या पण गोष्टी घडतात त्या गोष्टींना काही ना काही विशिष्ट कार्यकारण भाव असतो. आणि त्या कार्यकारण भावाशिवाय कोणत्याही कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही. हे कोणी सांगितलं? विज्ञानाने सांगितलं. तोच भाग उचलून बौद्धाने सांगितलं. त्याच्यामध्ये प्रतीत्य समुत्पाद नावाचं संकल्पना काम करते. प्रतीत्य समुत्पाद ह्या शब्दाचाच अर्थ आहे कार्यकारण भाव. कोणतंही कारण असलं तर कोणतंही कार्य घडण्यामागे कारण मीमांसा असते. कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचं त्याला कॉज इफेक्ट थेअरी म्हणतो आपण ह्याच्यामध्ये. तेच जैनांनी काय केलं की जैनांनी असं विचार केला की हे सगळं घडण्यामध्ये जशी सुनियंत्रित एक यंत्रणा आहे ना, ती यंत्रणा का अशीच ॲटोमॅटिकली काम करत नाही. हां, जेनेटिक फॉल्ट आहे म्हणून एखादा मुलगा आंधळा पांगळा किंवा असं जन्माला येत नाही. जेनेटिक फॉल्ट आहे, पण त्याच आईबापाच्या पोटाला तोच जीव का जन्माला आला? चांगला असतो. ह्याचं उत्तर कोण देणार? तर विज्ञान म्हणते फ्री विल आहे. फ्री विल म्हणजे कळते ना, यदृच्छा. म्हणजे कुठं काय घडेल. आता भूकंप झाला कुठंतरी, उत्तराखंडमध्ये भूकंप झाला, अनेक हजारभर लोक मिली. त्याला विज्ञान काय म्हणेल? भूगर्भातल्या हालचाली झाल्या, मुवमेंट झालं आणि काय झाली? लोक मिली. संपला इथं विषय, है ना. नॅचरल डिझास्टर आहे. आपण कसं त्याचा अर्थ घेऊ? आपण अर्थ कसा घेऊ त्याचा? सामूहिक कर्म होतं त्यांचं, है ना. हा विचार डिफरंट आहे ना, वेगळा विचार आहे. तो कोण करतो? धर्म करतो. आणि विज्ञान तुम्हाला नैतिक वर्तनाची प्रेरणा देत नाही. धर्म तुम्हाला नैतिक वर्तनाची प्रेरणा देतो. बरोबर का चूक? बरोबर है ना. म्हणजे विज्ञानाचं काम आहे अखंडपणे शोध घेत राहणं, सत्याचा शोध घेत राहणं, है ना. आणि सत्याचा शोध कधी थांबत नसतो असं विज्ञान म्हणतं. आणि धर्माच्या सगळे सिद्धांत, सगळे जे काय डॉक्ट्रिन्स आहेत ना, ते काय म्हणतात की आम्ही एका विशिष्ट अंतिम सत्यावरती आलोय. त्या अंतिम सत्याच्या अनुषंगाने सगळ्या घटना घडत असतात. असे 2 वेगवेगळे ह्याच्यामध्ये हां भाग. आत्ता आपण काय करायचं आहे की जैनांची जी कर्मव्यवस्था आहे ना, ती थोडीशी व्यवस्थित समजून घ्यायची. तर कर्म म्हणजे काय? नेक्स्ट घ्या की ज्याच्याद्वारे आत्मा परत कर्म ह्या गोष्टीवरती आधी प्रश्न. कर्म आता म्हटले मगाशी काकांनी म्हटलं की हे पूर्वजन्माचं सगळं कर्म आहे. 21व्या शतकातला नागरिक म्हणून जेव्हा आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सगळ्या बाजूने वेढले गेलेलो आहे, ज्ञानाची क्रांती जगभरामध्ये आत्ता सध्या होत असताना कुणीतरी म्हणजे आपला पूर्वभाव असतो, पुनर्जन्म असतो आणि पाठीमागल्या भावात आपण काहीतरी केलेलं असतं आणि त्याचा दृश्य परिणाम म्हणून हा जन्म मिळालेला आहे. ह्या विधानावरती एक 21व्या शतकातला सुजाण नागरिक म्हणून
तुम्ही त्या गोष्टीवरती विश्वास ठेवणार की नाही ठेवणार? हा, आता हे शुद्ध बुद्धीने सांगा बरं काय करायला पाहिजे. अगदी थेट प्रश्न आहे आणि तुम्ही पण थेट उत्तर द्यावं, कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता, कारण त्याच्याशिवाय सम्यक दर्शन दृढ होत नाही. कळलं काय? आंधळेपणानं काही ब्लाइंडली काही आंधळेपणानं काही करायचं नाही. आणि जैन दर्शनानं सांगितलेलं पण आहे तो आंधळेपणानं स्वीकार म्हणून. हां, समंतभद्र आचार्यांनी ईश्वराची पण परीक्षा घेतलेली आहे, साक्षात सर्वज्ञाची पण परीक्षा घेतलेली आहे, आणि मग मी तुला फॉलो करतो म्हटलं. अकलंक आचार्य खूप मोठमोठे न्याय विशारद होऊन गेले बरं का आपल्या याच्यामध्ये. साधी गोष्ट नाही, खूप मोठे स्कॉलर होऊन गेले ते सगळे लोक. त्याच्या बुद्धीच्या मानानं आमच्या बुद्धिमत्ता कुठंच काय असं पासंगाला सुद्धा पुरत नाही, इतकं असं आहे ते. हां, काय सांगाल उत्तर? काय माझं मीच सांगू पुढं घेऊ? माझं मी सांगू पुढं? हां, खरं म्हणजे तुम्ही बोलायला पाहिजे होतं बरं काय. म्हणजे खूप तुम्ही शिकलेले लोक आहे सगळे, आणि तुमची मतं मांडायला पाहिजे होतं ॲक्च्युली. मग ते डिस्कशन होते चांगलं है ना, विचारांचे आदानप्रदान होते. की कुणी असं एक माणूससुद्धा धाडसानं उठून म्हणत नाही की हे सगळं आज विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आलेलं आहे आणि हे सगळं तुम्ही सांगता, हे एक विशिष्ट कंडिशन्ड माइंड आहे तुमचं, लहानपणापासून झालेलं आहे. लहानपणापासून तुमच्या आईवडिलांनी धर्माचे संस्कार केले, त्या धर्माच्या संस्काराने मन अभिसंधित झालेलं आहे, आणि मग ते स्वच्छ काही पाहू शकत नाही, आणि म्हणून तुम्ही हे सगळं सांगता. असं कुणी धाडसानं सांगत नाही. तशा माणसाची मी वाट बघायला लागली बरं काय. अजून मला सापडलं नाही माणूस. त्या माणसाबरोबर मला डिस्कशन करायचं आहे. कधीतरी सापडेल मला तो. हां, कधीतरी सापडेल. हां, ठीक आहे, चला जाऊया. की ज्याच्याद्वारे आत्मा परतंत्र केला जातो त्याला काय म्हणतो आपण? कर्म असं म्हणतो. आणि जेव्हा आपण शुभाशुभ चांगलं वाईट विचार करतो तेव्हा कर्माचे परमाणू सक्रिय होऊन आपल्या आत्म्याच्या प्रदेशाशी एकरूप होतात, तेव्हा आत्मा कर्माने बद्ध होतो असं म्हटलं. तर नीट डेफिनेशन बघा बरं काय सांगितलं. हां, चांगलं वाईट शुभ अशुभ विचार करतो तेव्हा कर्माचे परमाणू असा शब्द आहे त्याच्यामध्ये, बरोबर. ते काय होतात? ॲक्टिवेट होतात आणि सक्रिय होऊन काय करतात? ते आत्म्याच्या प्रदेशाशी एकक क्षेत्रावघा बंद रूपाला प्राप्त होतात. आता हे पटेल काय तुम्हाला? चांगलं ज्याचं फिजिक्स आहे की नाही, फिजिक्स त्याला चांगलं पटेल. हे का पटेल? की पार्टिकल्स तर माहिती आहे तुम्हाला, इलेक्ट्रॉन प्रोटॉन्स वगैरे, आणि चांगले जर तुमचा जर क्वांटम फिजिक्स वगैरेचा अभ्यास अजून जर डीप झाला असेल तर तरी पण त्यांना पटेल बरं का हे सगळं. कारण जैनांनी कर्माचे म्हणजे परमाणूंचे 23 प्रकारच्या वर्गणा मांडलेले आहेत. वर्गणा कळते? रेडिओ चालतो, हां, आता हे मोबाईल, तिथून फोन केला कोणीतरी, परदेशातनं फोन केला, तुम्हाला लागला इथं, ऐकता तुम्ही. हे जर 200 वर्षापूर्वी झालं असतं तर लोक तुमच्या पाया पडले असते, कसं आहे, काय चमत्कार वाटला असता. आता वाटतो चमत्कार? नाही वाटत. चमत्कार वाटत नाही. का वाटत नाही? हे कसं काम चालतंय कोण सांगते? मोबाईलचं काम कसं चालतंय? हां, थ्रू सॅटेलाईट चालतंय. मग सॅटेलाईट काय सोडतंय ॲक्च्युली? हां, वेव्ज असतात, है ना, वेव्ज असतात, तरंग असतात ना, ते रेडिओ लहरी आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. आणि त्या वेव्जमुळे ते वेव्ज दिसतात काय तुम्हाला? नाही दिसणार, है ना. तसे कर्माचे परमाणू पण दिसणार का? नाही दिसणार, नाही दिसणार. पण म्हणून ते नाहीत म्हणणं योग्य आहे काय? नाही ना, ते आहेत. 23 प्रकारच्या वर्गणं सांगितल्या. त्या वर्गणेमध्ये ह्याचं पण आहेत, त्याच्यामध्ये वर्गणा, ह्याच्या पण वर्गणं आहेत, फक्त नाव वर्गणा म्हणून दिलेलं आहे. आणि त्यामध्ये एक कर्म वर्गणा आहे, एक त्यात ती कर्म वर्गणा काय करते? जेव्हा तुम्ही शुभ अशुभ विचार करता, आता ते सगळं लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याचं चांगलं झालंय, मी हे केलंय ना, त्यांना माहीत असेल. तुम्ही जेव्हा चांगले वाईट विचार करता तेव्हा तुम्ही व्हायब्रेट होता. व्हायब्रेट म्हणजे कळते? व्हायब्रेट म्हणजे तर हे होय, कंपन. मग कंपन दिसते काय? ते टेलिपॅथी नाही, हे कंपन आलं, टेलिपॅथी. अजून कंपन होणं, कसं कंपन होतंय? आतल्यात कंपन होतंय. हां, आणि क्वांटम फिजिक्सनं सांगितलेलं आहे, तुम्ही बांधलेलं घर आहे, ते बांधलेलं घर कसं आहे? स्थिर आहे. क्वांटम फिजिक्स मानायला तयार नाही. तुमचं घर ते काय करतं? एका विशिष्ट व्हायब्रेशनला कायम हालत राहते बरं काय. ते तुमच्या नजरेला येणार नाही आणि तुम्हाला बुद्धीला कळणार नाही, पण ते कायमच काय करतात? ते हालत राहतात. ते व्हायब्रेशन्स आहेत. तसंच जे कर्माचे परमाणू पण व्हायब्रेट. जेव्हा तुम्ही चांगले वाईट विचार करताना तेव्हा व्हायब्रेट होतं, आणि ते व्हायब्रेट झाल्यानंतर ते कर्माचे परमाणू काय होतात? तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात.
आणि त्याच्यामध्ये पण क्लासिफिकेशन आहे. तुमचे काय भाव केल्यानंतर कुठले यावेत ह्याचे पण काही सिद्धांत येतात, ते पुढे बघूया है ना. आणि ते मग काय करतात, आत्मा आहे ना, आत्मा कुठे आहे, कुठे आहे आत्मा असं म्हणतो ना आपण. म्हणजे चैतन्य, जीव गेल्यानंतर म्हणजे नक्की काय जाते, सगळी बॉडीच इथल्या इथं राहते. जीव गेला म्हणजे नक्की काय झालं, चैतन्य गेलं, त्यातली एनर्जी गेली है ना. आपण म्हणतो एनर्जी कॅन निदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड म्हटलं. मग ते ट्रान्सफर एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये होते असं काय सांगतं आपल्याला फिजिक्स सांगतं, बरोबर. मग ते जे चैतन्य आहे ते चैतन्य गेलं कुठं, कुठं कॉन्झर्व झालं ते, हां बरोबर ना. हां तू काल प्रश्न विचारलेलीस त्या प्रश्नाचं उत्तर पण सांगतो तुला आता हळूहळू. हां मग ते कुठं होतं, ते कुठंतरी जातं असं जैन दर्शनाने. आणि मग हे तुम्ही म्हणणार म्हणजे विज्ञानाचे पक्षकार जे कोणी असतील ते म्हणणार की हे तुम्ही सिद्ध कुठं केला, हे सिद्ध कुठं करून प्रयोगशाळेमध्ये सिद्ध झालं का. नाही, असा कोणीतरी एक मनुष्य असतो की त्याला खूप ज्ञान असतं आणि ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावरती तो पोचलेला असतो, त्याच्या अनुभवाने ते सांगितलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो, सर्वज्ञ म्हणतो है ना. मग त्यानं सांगितलेलं आहे, त्याच्या अनुभवाने सांगितलेलं आहे. आणि तेव्हा म्हणजे जेव्हा तो सांगत होता त्या सांगण्यामध्ये ज्यांना सांगत होता त्यांच्याकडून त्याला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नव्हती. कळलं, म्हणजे वक्त्याला श्रोत्यांकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसणं ही व्यवस्था फक्त जैन दर्शनामध्ये आहे है ना. हे गुरु शिष्य परंपरा. मग हे जे काय कर्माचे परमाणू आत्म्याच्या प्रदेशाशी बद्ध होतात त्याला काय म्हणतो आपण, कर्म म्हणायचं है ना. हे कर्म ही व्यवस्था मानता का नाही मानता, मानता. जाणता का नाही जाणता. मी काय म्हणतो, आंधळेपणानं काही स्वीकारू नका. आंधळेपणानं स्वीकारला तर ह्याच्यापेक्षा कुणीतरी वेगळं सांगितलं त्याच्यावर पण तुम्ही श्रद्धा ठेवता. चल शिर्डीला जाऊया, अमुक ठिकाणी जाऊया, तमुक ठिकाणी जाऊया, इकडं जाऊया, तिकडं जाऊया, भय आहे, भीती असते. आणि मग तुम्ही आंधळेपणानं एखादी गोष्ट स्वीकारला तर सगळीकडे जायला तयार होता. म्हणून तुमच्या मनातलं भय काढून टाकणं आणि सम्यक श्रद्धेची प्रतिष्ठापना करणं हे कोणत्याही वक्त्याचं पहिलं काम असते बरं काय. आणि ते त्यानं प्रामाणिकपणे केलं पाहिजे, प्रामाणिकपणे केलं पाहिजे त्यानं. मग ते हे कर्माचे परमाणू आत्म्याच्या प्रदेशाशी काय होतात ते बद्ध होतात, त्याला आपण काय म्हणतो. आणि त्याला उदाहरण दिलेलं आहे, अग्नीने तापवलेला लोखंडाचा गोळा ज्याप्रमाणे पाण्याला काय करतो, चारी बाजूने खेचून घे. फिजिक्स आहे ना, तेच फिजिक्स, तेच पण फिजिक्सच आहे ना, भौतिकशास्त्रच आहे. त्याप्रमाणे जीव कर्म आणि नो कर्मांना प्रत्येक वेळेला काय करतो, चारी बाजूनी ग्रहण करतो, त्याला काय म्हणतो आपण, कर्म म्हणतो. आता कर्म पुढं नेक्स्ट घ्या, किती प्रकारचे हे सगळ्यांना माहिती आहे बरं काय. कर्म किती प्रकारचे, 8 प्रकारचे. आता ॲक्च्युली हे 8 प्रकारचे कर्म त्याचे पुन्हा उपविभाग वगैरे सगळं तुम्ही पुस्तकातनं जाणून घेऊ शकता. फक्त आयडियालॉजी आहे ना, आयडियालॉजी म्हणजे काय, त्याचा बेसिक कोअर जो असतो तो फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. का मानायचं, का मानायचं. जैनांची खूप सगळी पोरं बरं काय, आता ते मोबाईलमध्ये त्यांचं स्टेटस बघितलं तर ते स्वामी सगळं ठीक करतील आणि काय असतं बरेच असं काय काही गोष्टी असते, माझ्या पाठीशी आहे वगैरे वगैरे. हा सगळा प्लेसिबो आहे, त्यांना कोण सांगणार है ना. मग आता ही पोरं सगळी ग्रॅज्युएट असलेली, खूप सगळी इंजिनियर असलेली पोरं, मग हे विज्ञानाचा अभ्यास का करत नाहीत, प्रश्न आहे ना माझा तो. तुम्ही चांगलं विज्ञान आणि खूप सगळी पोरं सायन्स बॅकग्राऊंडची पोरं है ना, आणि ते जेव्हा असं वागताना दिसतात ना तेव्हा मग खूप आश्चर्य वाटते. मग हे बुद्धी दारिद्र्याचा शाप आहे का ह्या पिढीला असं वाटतंय, खरंच की वाटतंय. ते त्यांना समजून सांगणं कठीण आहे ना. त्याच सगळ्यातनं बाहेर काढून शुद्ध धर्माची प्रतिष्ठा केली पाहिजे. आता ज्ञानावरण कर्म काय, जे आत्म्याच्या ज्ञान गुणावरती आवरण टाकतं त्याला काय म्हणतात, ज्ञान. म्हणजे देवतेच्या मुखावर झाकलेलं. एखाद्या प्रतिमेला वस्त्राने झाकलं, वस्त्राने झाकलं तर काय होतं, त्याचं तोंड दिसत नाही. तसं ज्ञानावरणी कर्म काय करतं, ते आवरण टाकतं है ना, ते क्लासिफिकेशन केलेलं आहे. काय करायचं, त्या मूर्तीवरती वस्त्र टाकलं की चेहरा जसा दिसणार नाही ना, तसं आत्म्याचा जो ज्ञानगुण आहे तो ज्ञानगुण पूर्णपणे झाकोळला जाणं. कशाने, त्या कर्माने. त्याला काय म्हणतात, ज्ञानावरण. दर्शनावरण पण तेच आहे, आत्म्याच्या दर्शन गुणावरती आवरण टाकते, त्याला दर्शनावरण कर्म. जसं उदाहरण काय सांगितलं, द्वारपाल. राजाची भेट घ्यायची, त्याच्या आधी कुणाला खुश करायला लागतं द्वारपालात, तो अडवतो ना. तसं दर्शनावरणी कर्म आपल्याला नेहमी काय करतं, अडवतं. मोहनीय कर्म जे आत्म्याच्या सुखावरती किंवा चारित्र गुणावरती आवरण टाकतं त्याला काय म्हणतात,
मोहनी कर्म. जसं दारूचं सेवन केल्याने येणारी धुंदी असते. आता धुंदी आहे ना, धुंदी काय म्हणतो आपण त्याला, धुंदी नशा म्हणा. ब्रेन फॉग कधी झालं आहे का तुम्हाला? ब्रेन फॉग होतोय माहिती आहे ना? ब्रेन फॉग म्हणजे समजा 11 वाजता जेवला तुम्ही, तर 11:30 जेवण झाल्यानंतर एक 10-15 मिनटांना होते ना, ते होते की नाही होते? किंवा त्याच्यापेक्षा भारी जेव्हा काय तर वाचत बसलेलं असतो ना आपण, त्यावेळेस 100% ब्रेन फॉग येतोय असतो, नको होते. आता विचार करा की विज्ञान ह्याचा वेगळ्या बाजूने विचार करे, कॉन्सन्ट्रेट करू देत नाही आपल्याला, कॉन्सन्ट्रेट करू देत नाही ना ते. आणि ब्रेनला काय होतं, ते न्यूरॉन्स ना, ब्रेन्समध्ये जे न्यूरॉन्स असतात ना, त्यांच्यावरती ताण येतो. आणि ताण आले की ते काय सांगतं की आता जरा विश्रांती घे, ठेवते. आणि ते ठेवण्यापेक्षा ते गळूनच पडते ना. तसा अहंकार कधी गळून पडत नाही. तसा पडला पाहिजे, कळलं? तर ते हे ज्ञानावरणी कर्म. आणि हे आता मोहनी कर्म आत्म्याच्या सुख आणि चारित्र्य गुणावर, म्हणजे सुखाची प्राप्ती मोहनी कर्माच्या नाशाने होते. पण आपल्याला वाटतं की मोहामुळं सुख होतं. ही खूप मोठी पॅराडॉक्स आहे आपल्या आयुष्यामध्ये. लक्षात आलेलं आहे? कळालं का नाही? लक्षात आले ना? ही एक विरोधाभास आहे की मोहामुळं सुख होतं. एखादी आलिशान गाडी गेली समोरनं, एक ऑडी गेली असं समजा, तर ते ऑडी बघितल्यानंतर त्याचं रंग, त्याचं रूप, त्याचं ते जाणं ह्याच्यावरनं ते काय नजरेत भरतं, आपल्याला पण असलं पाहिजे वगैरे वगैरे असं वाटतं है ना. मग ते गेल्यानंतर काय झाला, मोह झाला का नाही झाला? मग तो मोह काय करतो, सुखावतो की काही क्षण. आणि आचार्य काय म्हणतात, ते सुखावणं नाही, ते खरं तर दुखावणं आहे. त्याच्याने काय होतं, तुला दुःखाची प्राप्ती होते. आणि त्या कर्माच्या नाशाने सुखाची प्राप्ती होते, शाश्वत सुखाची. असं मोहनी कर्म. अंतराय कर्म म्हणजे जे आत्म्याच्या दान करणं, लाभ होणं, भोग, उपभोग आणि शक्ती, तर ह्याच्यामध्ये विघ्न उत्पन्न करते. त्याला काय म्हटलेलं आहे, अंतराय कर्म. म्हणजे दाता आणि पात्रामध्ये व्यवधान होणं. किंवा तुमची जी विश लिस्ट असते, इंग्लिश कळतंय, म्हणजे विश लिस्ट म्हणजे काय माहिती आहे? विश लिस्ट एक कागद आणि पेन घ्या, एक कागद आणि पेन. माझ्या आयुष्यात मला अजून काय काय हवंय, माझ्या आयुष्यात मला अजून काय काय हवं आहे त्याची एक लिस्ट करा. त्याला म्हणतात विश लिस्ट म्हणतात. त्या विश लिस्टमध्ये ती किती लांबडी असावी त्याचं काय हेच नाही त्याला, म्हणजे हे. तर ते सगळं आपल्याला भेटत नाही, हे शाश्वत सत्य आहे, हे युनिव्हर्सल ट्रूथ. सगळं भेटणार नाही. का भेटणार नाही? हे अंतराय कर्म आहे. भेटले काय ते आत्तापर्यंत? आणि जे भेटलंय त्याच्यामध्ये आपण समाधानी आहे काय? तर ते पण नाही. का? ते इतरांना मिळालंय, इतरांना मिळालेलं आहे. म्हणजे जे आपल्याला मिळालं नाही आणि ज्या गोष्टीला आपण लायक आहोत ते दुसऱ्याला मिळणं आणि मिळालेलं पाहणं, ह्याच्यासारखं मोठं दुःख नाही. आणि ते दुःख आपण, म्हणजे असं सांगतात सायकोलॉजिस्ट, म्हणजे फ्रॉइडनं सांगितलेलं हे, की माणूस आपल्या आयुष्यामध्ये 90% दुःख सायकोलॉजिकल असतं. ते ॲक्च्युली त्याला कोण देत नाही. ते मनानंच काय करतो, तो लई भारी आहे, तो लई भारी आहे, तो असं म्हणला तसं काय ना. कुणी काही तुमचा विचार करायला कुणाला सवड आहे? कोण कुणाचा कधीही विचार करत नसतं बरं काय. सहज बोलून गेला आणि तो विसरला, आणि त्याला घेऊन आपण दिवसभर काय करतो, सायकोलॉजिकल 90%. आणि तेच इथं म्हणतात की ते नको करू, ते है ना, सायकोलॉजिकल दुःख भोगू नको, मानसिक दुःख म्हणतात त्याला. त्याच्यानंतर आयुकर्म है ना, 5 नंबरचं, जे प्राण्यांना मनुष्य तिर्यांचे वगैरे शरीरामध्ये रोखून ठेवते त्याला काय म्हणतात, आयुकर्म. आता बघा, आपण जन्माला आलो, ज्या घरामध्ये जन्माला आलो, ज्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो, मनुष्य म्हणून आलो आहे, बरोबर. आणि विज्ञान फक्त मनुष्याचा विचार करतं ना, बाकी किडे मकोड्यांचा विषयच नाही हो त्यांच्याकडं. मग आता मनुष्यामध्ये आलो, मनुष्यामध्ये सुद्धा स्त्री आणि पुरुष असा भेद आहे की 2. स्त्री मी झालो नाही, पुरुष मी झालो, है ना. मग विज्ञान त्याचा काय अर्थ करेल की क्रोमोझोम्सचा विषय आहे ना, तो स्त्री होणं किंवा पुरुष होणं, XY किंवा XX, ते कधी झालं असेल ते झालं असेल, त्याच्यामुळं तो पुरुष, त्याच्यामुळं तो स्त्री आहे. पण धर्म काय सांगतो आपल्याला, स्त्री आणि पुरुष होण्यामध्ये सुद्धा कारण मीमांसा आहे. मागची कारण मीमांसा का, मायाचार केल्यामुळे स्त्री होतात, हे पटतंय तुम्हाला? पटतंय?
पटतंय ना? किंवा ॲज कम्पेअर टू पुरुष, स्त्रिया जास्त मायाचारी असतात आणि पुरुष फार क्रोधी आणि अहंकारी असतात, तेवढ्या त्या बायका नसतात. आणि बायकांच्या मध्ये माया आणि लोभ जास्त असतात. ह्या गोष्टी पटतात तुम्हाला? पडतात का नाही पडतात? जनरली तसं दिसतंय काय? तुम्ही तसंच ते ग्रहण करून घेतलेलं आहे ना? माया तैरेक घेऊन असते म्हटले ना, तैरेक घेऊन असते म्हणजे तिर्यांची गती. मग स्त्रीची कारण मीमांसा करताना काय म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये की तिच्याकडं मायेचा तर हे पसारा जास्त असतो असं म्हटलेलं आहे. पण ॲक्च्युली तुम्ही तसं समजून घेऊ नका बरं काय, माया आहे अमुक तमुक, पण ते थोडंसं दिसतंय कधी कधी दिसतं. ते एक उदाहरण अगदी एक विनोदाने घ्या त्या ॲक्च्युली की मी सांगितले बऱ्याच वेळेला की जिलेबी असते ना, जिलेबी ती स्त्रीलिंग आहे काय पुल्लिंग आहे? ती जिलेबी, तो जिलेबी काय ते जिलेबी? ती जिलेबी. ते पेढा, तो पेढा काय ती पेढा? तो पेढा है ना. पोरगं झालं की पेढं वाटतात. मग एकट्या पोरग्यानं विचारलं शाळेत, म्हणजे मास्तरनं विचारलं की जिलेबी स्त्रीलिंग पुल्लिंग काय नपुसकलिंगी? पोरगं म्हणालं की ती जिलेबी म्हणल्यावर म्हणजे मग मास्तर विचारले का? तर त्याची एक दोन महत्त्वाची कारणं आहेत म्हणाला. एक तर जिलेबी गोड असते आणि दुसरी ती कधी सरळ होत नाही. पर्सनली घेऊ नका बरं काय. हां, तर हे आयुकर्म प्रत्येकाच्या ह्याचे काय करते ती. हां, आपण हे घ्यायचं नंतर पुढल्या याला नाम, म्हणजे ते जिलेबी नाही कर्म घ्यायचं. नामकर्म है ना, म्हणजे नामकर्म म्हणजे बॉडी जी तयार होते आणि बॉडीमध्ये अनेक प्रकारच्या म्हणजे रक्त म्हणा किंवा मज्जा, त्याच्यामधली हाडं म्हणा, ह्या सगळ्याचा विचार नामकर्म करतं. आणि कुणाला कशी बॉडी द्यायची, संहरण, संस्थान, शरीर, इंद्रिय, ही सगळी जी आतमध्ये जी काही फिजिओलॉजी म्हणतो ना आपण त्याला, हां बायोलॉजी म्हणा, तर ते सगळं कार्य कोण करतं? नामकर्म करतं. कुणाला कसं द्यावं है ना, हे सगळं कोण करतं? त्याचा विचार नामकर्म करतो. गोत्रकर्म काय करतं? ज्या कर्माच्या उदयाने जीवाला उच्च किंवा नीच गोत्राची प्राप्ती होते त्याला काय म्हणतात? हां, आता आपण कुठल्या गोत्रामध्ये आहे? आपल्याला जैन असल्याचा अभिमान आहे ना, पण जैन होणं कठीण आहे बरं काय. हां, त्याच्यानंतर वेदनीय कर्म येतं. वेदनीय कर्म काय करतं? जे जीवाला सुखदुःखाचं वेदन, म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला आता सुखी आहे का दुःखी आहे? सध्या आत्ता ह्या राईट दिस मोमेंट आपण सुखी आहे का दुःखी आहे? सुखी आहे है ना. हे सगळे फॅन बंद केले तर है ना, क्षणाक्षणाला बदलतं ना ते सगळं. हां, 8:30च्या पुढं थोडासा वेळ गेला तरी पण काय कधी सोडतात काय आपण होतंय का नाही होतंय? क्षणाक्षणाला काय होतं ते बदलत असतं. हे वेदनीय कर्म म्हटलेलं आहे. ह्याचं डिटेलिंग करायचं आहे आपण नंतरच्या कधीतरी आपण घेतलं तर. ह्या 8 कर्मामध्ये पहिले 4 जे आहेत ना, ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहिनी आणि अंतराळ, हे 4 घाती कर्म, कारण ते आत्म्याच्या अणुजीवी गुणांचा प्रत्यक्ष घात करतात. अणुजीवी गुण, चारित्र गुण, क्षमा गुण, श्रद्धा गुण ह्याचा डायरेक्ट घात करतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? अणुजीवी. आणि बाकीचे 4 आहेत ते अणुजीवी गुणांचा घात करत नाहीत, प्रतिजीवी गुणांचा घात करतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? अघाती कर्म असं म्हणतात. म्हणजे आत्म्याच्या निजी गुणांचा घात करतात ते घाती, आणि निजी गुणांचा घात करत नाहीत पण संसारामध्ये रोखून ठेवतात, त्यांना काय म्हटलेलं आहे? अघाती. आता ज्ञानावर, आता बघा हे इथनं पुढं एक 8 हे आहेत ते थोडंसं, हे ज्ञानावरण आणि दर्शनावरणी कर्माचा बंध कोणत्या कारणाने होतो त्याची कारणमीमांसा तत्वार्थ सूत्राच्या 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे बरं काय. हां, ज्ञानावरणी आणि म्हणजे आता आपण जे सांगायला लागलो ना ते सगळ्यांना सगळंच काही ग्रास्प होते काय? आता सध्या मन तुमचं कुठं आहे? आता विचारल्यावर आता हित आहे बरोबर. ह्याच्या आधी 1-2 सेकंद कुठं होता? हां, दाराला कडी लावली का नाही, ते चावी बंद केली का नाही, मग हे उदाहरणार्थ बरं काय, हे कुठेही असतं बरं काय. दिवाळी आली आता काय करायचं आहे, अमुक तमुक, हे सगळं प्रिपेरेशन, दिवाळीच्या पूर्वीचं काय काय करायचं, हे सगळं गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात का नसतात? असतात. अगदी पूजन करत असताना सुद्धा सकाळी आपण जेव्हा एक अर्धा तास असतो ना, तेव्हा सुद्धा मन कुठं असतं? सगळं बाहेर फिरून आलेलं असतं बरं काय. त्या मनाला टॅकल करणं कठीण आहे है ना. आणि ग्रस्तचित्त असणाऱ्या माणसाला तर खूप, आणि ग्रस्तचित्त म्हणजे सगळ्या ग्रहस्थांना खूप कठीण आहे, पण त्यातनं सुद्धा आपण काय करायला पाहिजे? म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे आपण आपल्याला ज्यांनी शिकवलं त्या गुरूंचं नाव लपवणं, दुसऱ्याचा अभ्यास करण्यामध्ये बाधा उत्पन्न करणं, दुसऱ्याचं ज्ञान पाहून ईर्ष्या होणं है ना. आता
मुलं असतात ना ती सगळी 90+ असतात ना आत्ता. मग आमच्या वेळेलाच आम्हाला एवढे 70 आणि 80% पडत होते हो. त्यावेळेला 90, 95 वगैरे असं ड्रीम असायचं, म्हणजे स्वप्न असायचं. आता त्या पोरांना एवढं कसे काय पडायला लागले? काही सिस्टम बदलली. बेस्ट 5 आले ना सर, कुठे गेले आमचे सर? बेस्ट 5 आले आत्ता, है ना. मग आता सगळे 90+ होतात ना. मग एक तुमच्या मुलग्याला 92 पडले आणि शेजारच्याला 93 पडले, तर मुलग्याला काय म्हणता तुम्ही? अभ्यास कर, त्याच्या पुढं गेलं पाहिजे. म्हणजे ईर्ष्या बालपणामधून शिकवली जाते. कुणाकडून? तुमच्याकडनं. ती शिकवायची नाही बरं काय. तुझं जे बेस्ट आहे ते बेस्ट ट्राय कर, है ना. प्रत्येक मुलगा त्याच्या आयुष्यामध्ये युनिकच असतो, कळलं? युनिक असतो तो. त्या कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्रामध्ये. चित्रकारिता सगळ्यांना जमेल काय सांगा बरं? हां, IIT नाही कुणीतरी, हां, खूप म्हणजे भारी आहे त्याची बुद्धिमत्ता. आणि दुसरा एकटा व्हिन्सेंट व्हॅन गॉग सारखी चित्रकारिता करतो. साधी गोष्ट आहे का सांगा? कुणीतरी म्युझिशियन होतो, कुणीतरी ड्रम वाजवतो, कुणीतरी हे वाजवतो. साधी गोष्ट आहे काय? तुम्हाला वाजवा म्हटलं वाजवणार का सांगा? वाजवू शकता काय? मी आता इथं प्रवचन करतो 1 तासभर, तुम्हाला गुंगवून ठेवतो. मला तुम्ही ड्रम वाजवा म्हटलं तर वाजवेन काय मी? माझे त्याच्यामध्ये हेच नाही ना. त्यामुळं प्रत्येक पोरगा काय असतो युनिक, कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात त्याचं प्रावीण्य असतं. त्यामुळं ईर्ष्या शिकवायची नाही. ईर्ष्या शिकवली की ज्ञानावरणी दर्शनावरणी कर्माचा बंध होतो, है ना. हे सगळं सांगितलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये. आता मोहिनी कर्माचा बंध केवली श्रुत संग धर्म देवावर्ण वादो दर्शन मोहस्य, म्हणजे सूत्र माहिती आहे तुम्हाला. केवली भगवान श्रुत साधूंचा संघ जैन धर्माने स्वर्गातल्या देवांना खोटं दोषण लावल्याने काय होतं? हे सगळ्यात महाभयंकर आहे बरं काय. साधूंना खोटं दोषण लावायचं नाही. हां, आणि केवली भगवंतांना श्रुतांना साधूंचा संघ जैन धर्मामध्ये खूप सगळ्या वेगवेगळ्या विलक्षण विचित्र गोष्टी घडत असतात. ते अनादी काळापासूनच आहे. मग ते एखादी गोष्ट घडली तर त्याला माणसं काय करतात? त्यालाच हायलाईट करायचं, तिकडंच बघायचं, निगेटिव्हच बघायचं, पॉझिटिव्ह काही बघायचंच नाही. आणि प्रत्येक माणसाचा तो काय स्वभाव असतो. त्यामुळं जैन धर्माची हानी होते. त्यामुळं सम्यक दर्शनाचे 8 अंगामध्ये स्थितीकरण आणि काय म्हटलंय? उपगुहन, ते सगळ्यात जास्त अवघड आहे. सम्यक दृष्टीच करणार ते. सम्यक दर्शन अत्यंत दुर्लभ आहे जगात, अत्यंत दुर्लभ, कळते की नाही? हां, मग ते आता आणि कशायांच्या तीव्रतेने कुणाला चारित्रभ्रष्ट केल्यानं, स्वतःचं चारित्रभ्रष्ट झाल्यानं चारित्र मोहिनी कर्माचा बंध होतो असतो. आता अंतराय कर्माचा बंध कशामुळे होतं? दान, लाभ, भोग, उपभोग आणि शक्तीमध्ये व्यवधान. दुसरा कोणीतरी दान देतोय ना योग्य ठिकाणी, कशाला द्यायला लागलंय, है ना. हे तर सोडा, दान कधीच कोणतं लोक इतराच्या भोगामध्ये, इतराच्या उपभोगामध्ये सुद्धा व्यवधान उत्पन्न करणं, त्याच्याने पण. आणि न कळत होतंय. तुम्ही जर सूक्ष्म विचार केला तर हे सगळं न कळतपणे होत असतं आपल्याकडं बरं काय. म्हणजे शक्तिपात करणं. एखाद्या हे आताचं लहान मुलं असतात किंवा कुणीतरी मुलगा आहे आणि त्याला MPSC करायचं किंवा तुला जमणार आहे काय? कशाला करायला ते? त्यापेक्षा आधी नोकरी कर. तुम्ही काय केला? डिस्करेज केला ना. कुठल्या पण गोष्टीमध्ये डिस्करेज करणं अंतराय कर्म त्याच वेळेला तुम्ही बांधून घ्यायला लागले. तुम्हाला कशाला फालतू सल्ले द्यायला पाहिजे असतात? फालतू सल्ले द्यायचे नाहीत, एनकरेज करायचं, डिस्करेज करायचं. कुठल्या पण गोष्ट पाप करण्यामध्ये डिस्करेज करायचं. तो काहीतरी वेगळ्या वळणाला आहे तर त्याच्यामध्ये त्याला एनकरेज तिथं करायचं नाही. जिन पूजेचा निषेध केल्याने, स्वतःची शक्ती लपवल्याने सुद्धा काय होतो? अंतराय कर्माचा बंध होतो. आता आयु कर्माचा बंध नेक्स्ट. नरकायु खूप आरंभ आणि खूप परिग्रह बरं काय. म्हणजे जैन दर्शनाचं असं म्हणणं आहे की तुम्ही श्रीमंत होऊ नका. खूप आरंभ आणि खूप परिग्रह म्हणजे काय झालं? खूप साठा केला तर ते सगळे नरकामध्ये जाणार का श्रीमंत लोक? नाही बरं काय, तसा अर्थ नाही त्यात. तसं इंटरप्रिटेशन ते गलत आहे. ते काय म्हणतायत की त्याच्यावर आसक्ती ठेवणं. गरीब माणूस सुद्धा नरकामध्ये जातो, कारण का? त्याच्याकडे काही नसतं, पण जग सगळं त्याच्या डोक्यातच, हे मिळावं ते मिळावं अमुक, है ना. ही आसक्ती आणि हे ममत्व, हे अटॅचमेंट, ही ग्रीड, एव्हरीस, मूर्छा म्हटलं ना त्याला, मूर्छा. तर त्याच्यामुळं काय होत असतं? नरक आयुचा बंध होतो. तिर्यंची आयु कपट केल्याने आणि विश्वासघात केल्याने, विपरीत मार्गाचा उपदेश केल्याने आणि इतरांचं देणं बुडवल्याने काय होतो? तिर्यंची आयुचा बंध होतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप तुम्ही चांगल्या रीतीनं अभ्यास करा बरं काय. म्हणजे विश्वासघात करणं, विपरीत मार्गाचा उपदेश करणं. विपरीत मार्गाचा उपदेश म्हणजे खरं मार्ग, पण सत्यार्थ मार्ग काय आहे, भूतार्थ मार्ग काय आहे, तो आपल्याला तरी कळला पाहिजे ना. मग आपण काय करणार? दुसऱ्याला डिरेक्ट करणार. हां, मग ते
त्याच्याने काय होतं, स्त्रियांच्या आयुचा बंध होत होता. आयुकर्माचा बंध, मनुष्य आयुचा बंध, मृदू आणि सरळ स्वभाव, पात्रदानामध्ये प्रीती, अल्प आरंभाने अल्प परिग्रह, ह्याच्याने काय होतो, मनुष्य होतो बरं काय. स्वभाव मार्दव आमचे पण म्हटले बरं काय. हां, मार्दव म्हणजे मार्दव भाव, मृदू भाव, सरळ भावाने मनुष्य आयु. देवायू संयमाचं पालन, म्हणजे जे जे लोक प्रतिमा धारण केलेली आहे किंवा ज्यांना प्रतिमा ग्रहण करण्याची बुद्धी होत आहे, ज्यांना दररोज जिनपूजा आवडते, जिनेंद्र भगवंतांच्या गुणांच्या बद्दल त्यांना साक्षात हार्दिक प्रीती आहे मनामध्ये, ते सगळे लोक बरं काय. आणि ज्यांना सम्यक दर्शन प्राप्त झालेलं आहे. हां, तुम्हाला स्त्री होऊन पश्चाताप होतोय, स्त्री होऊन पश्चाताप होतोय. हाँ बोलो. हाँ वही बोल रहे हैं ना, कुछ कुछ लोग ऐसा कहते हैं कि जैसे कि सम्यक दर्शन है ना, सम्यक दर्शन जिसको प्राप्त होता है उसको स्त्री पर्याय प्राप्त नहीं होता. तो स्त्रियां ऐसा विचार करती कि भैया हम पिछले जन्म में सम्यक दृष्टि तो नहीं थी, इसलिए हम स्त्री पर्याय में आए हैं. तो अभी जो स्त्रियां बैठी है या जो आज के भाव में जो स्त्री है ना, वो पिछले जन्म में सम्यक दृष्टि तो थे नहीं, है ना. तो आज जो है उनको उसका पश्चाताप होता है क्या, ऐसा मैं पूछ रहा हूँ. मला पश्चाताप आहे का त्याचा, तर नाही आहे. हां, कारण हां मेजॉरिटी आदिनाथ भगवंतांच्यापासनं महावीरांच्यापर्यंत धर्म सभेमध्ये सगळ्यात जास्त संख्या कोणाची, हां स्त्रियांचीच, सगळीकडे बरं. तर तसं का असतं, तर तसं का असतं म्हणजे प्यास कोणाला असते धर्माची, धर्म पिपासू म्हणतो ना, धर्माची तहान, तत्वज्ञानाची तहान, काहीतरी चांगलं ऐकण्याची तहान ॲज कम्पेअर टू पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांच्या मध्ये जास्त असते. त्यामुळे मे बी तुमच्यापेक्षा आधी त्या मोक्षाला जातील नाही का, काही नाही जाणार, जाणार ना. हां जाणार. ते तुम्ही ह्याने टाळ्या वाजवायला पाहिजे होत्या, तुम्ही स्वतःच काय केले. हां हां, दान आणि तीर्थसेवा केल्याने सुद्धा है ना, हे तीर्थसेवा केल्याने सुद्धा, आता तीर्थसेवा आहे ना, तीर्थसेवा इसका मतलब म्हणजे याचा अर्थ हा नाही आहे की तीर्थाची सेवा करा. तुम्ही सम्यक शिखरची वरती गेला आणि तिथं कचरा वगैरे असतो ना, डंप झालेला कचरा वगैरे, तो जरी काढला तरी सुद्धा खूप मोठं पुण्य आहे. हां, आणि जिवंत जे तीर्थ आहे ना, माणसं जिवंत तीर्थ आहेत बरं काय. सम्यक दृष्टी माणूस जिवंत तीर्थ आहे, त्याची सेवा करा. त्याचं नको हवं त्याला ते बघा. एका माणसाची सेवा, मग काल सांगितलं ना तुम्हाला, जिवंत तीर्थ आहे सम्यक दृष्टी म्हणजे, है ना. आणि योगसार प्रावृत नावाचा ग्रंथ आहे, परमात्मा प्रकाश योगसार, योगिंदू नावाचे, योगिंदू देव नावाने लिहिले. ते तर पुढं शेवटी असं म्हणतात की तुझं शरीर म्हणजे मंदिर आणि आतमधली तुझी भगवत सत्ता म्हणजे तुझा देव आहे. बस एका ठिकाणी बस आणि त्याचं ध्यान चिंतन कर, है ना. एवढे महत्त्व व्यक्तिकेंद्रित आहे बरं का. म्हणजे तू तुझा स्वतःचं कल्याण करण्यासाठी तू तुझा स्वतःचाच विचार केला पाहिजे, हिताचा विचार केला पाहिजे, हे पुढं जाऊन सांगितलेलं आहे. हां, आणि नामकर्माचा बंध, मन वचन कायची कुटिलता, म्हणजे मनात एक, बोलण्यात एक आणि क्रियेत वेगळं. असं किती वेळा होते दररोज. घरात आहेत काय, नाहीत ते कुठं बाहेर गेलेत, हां, आणि एखादी गोष्ट आहे तर नाही म्हणून सांगायची. मग ते सगळं व्यवहार त्यांनी चालतो ना, सगळा व्यवहार त्यांनीच चालतो. कुटिलतेशिवाय संसारच नाही. हे जरी तुम्हाला ऐकायला थोडंसं काय म्हणतो आपण पॅराडॉक्सिकल किंवा कॉन्ट्राव्हर्सियल वाटलं तरीसुद्धा ते खरं आहे. कुटिलतेशिवाय संसारच होत नाही. मग त्यात काय करायचं, थोडं कमी करायचं ना, ते थोडं काय करायचं, कमी करायचं. चित्ताची अस्थिरता, इतरांना चित्ताची अस्थिरता तर खूप मोठा विषय आहे बरं का तो. चित्ताची अस्थिरता, ताणतणाव, अँझायटी होते, डिप्रेशनमध्ये जातो. आणि पुरुषांच्या पेक्षा स्त्रिया जास्त स्पीडनी डिप्रेशनमध्ये जातात, है ना. मन सांभाळायला लागतात बरं का पुरुषांनो, कारण त्या इतक्या सहनशील असतात. प्रत्येक गोष्ट दाबून ठेवायची. आणि आता असं सायकोलॉजिस्टने सांगितले की सगळ्या महिलांचं जर तपासणी केली कशाची, सायकॅट्रिस्टनं, तर त्यातल्या 20% स्त्रियांना डिप्रेशन आहे आणि त्या आता सध्या गोळ्या घेत नाही, त्यांना माहितीच नाही ते डिप्रेशनमध्ये आहेत. मग एक दिवस काय होतं, अचानक आतमध्ये कसं तरी होतं आणि त्यांना हार्ट अटॅक येतो. असं खूप झालं बरं का. आणि आत्ता होतंय, आता आफ्टर कोरोना हे सगळं खूप चाललं आहे. तुम्हाला माहीत, काल होतं आणि आज कसं काय गायब झाला तो.
हा ना, खूप मोठं ओझं आतमधनं व्हायला लागलोय ना आपण, ते रिलीज करायचं कशाने, ह्या सगळ्या गोष्टींनी. हां हां. आता गोत्रकर्माचा बंध, इतरांची निंदा आणि स्वतःची प्रशंसा करणं. काय सांगतात, ऐकायला लागलं काय, कंटाळा आला, वाचा की मग ते काय. इतरांची निंदा, दुसऱ्याचे असलेले गुण प्रकट न करणे, स्वतःचे नसलेले गुण जग जाहीर करणे. हां, हे एवढं थांबा, इथं थांबा एवढंच. अरिहंतांची भक्ती वगैरे ते ठीक आहे, पण दुसऱ्याचं असलेलं गुण प्रकट न करणं है ना, ते काय माहिती आहे की मला, है ना. असं म्हणजे कुणाचं तर चाललंय काहीतरी, ह्याचं कशाला करले असं, तर मग काय कारण नसते खरं, उगाच काय आपण बोलून जातो, सहसा बोलून जातो ना. आणि स्वतःचे नसलेले गुण काय करणं, जग जाहीर करणं. आणि एक गोष्ट आहे की पीठ पिछे म्हणतो ना आपण, माघारी आपण इतरांची निंदा केली नाही किंवा करत नाही असं छाती टोकपणे सांगणारे कोणी आहेत काय? असं छातीटोकपणे सांगणारे कोणी? धर्माचे संस्कार खूप आहेत बरं काय, खूप वाचतो, खूप ऐकतो, शास्त्र वाचतो, स्वाध्याय करतो, सगळ्या गोष्टी करतो, अनुष्ठान करतो, विधानं करतो, प्रवचनं ऐकतो, ज्या गोष्टी करायला पाहिजे ते सगळ्या आपण करतो, नीतिमार्गाने चालतो, सगळं करतो. परंतु आत्ता जी काही मी प्रश्न विचारला, तो प्रश्न जरी धाडसाचा असला तरी सुद्धा असं कोण आहे ह्या सभेमध्ये की ज्यानं आयुष्यभरामध्ये पीठ पिछे निंदा केली नाही किंवा करत नाही किंवा करणार नाही? सगळे करणार. करतोय का नाही करतोय? करतोय ना, करतोच. का करतो? त्याचं सायकोलॉजिकल कारण आहेत बरं काय, त्याची पण वैज्ञानिक कारण आहेत. का कारण आहेत की प्रत्येक माणूस आतमधून तुटलेलाच असतो, ब्रोकन असतो. ब्रोकन म्हणजे कळतंय, तुटलेला. म्हणजे असं समजायचं नाही खूप श्रीमंत मनुष्य आहे आणि त्याला काय कमी आहे, तसं जीवन आपलं पाहिजे होतं अमुक, तर नाही, तो पण तुटलेला असतो. आणि ते तुटलेलं किंवा त्याच्यामध्ये आतमध्ये जे काय हे असतं ना पोकळी, ती पोकळी भरून काढण्यासाठी त्याला आवश्यक असते दुसऱ्याला कमी दाखवायचं. सायकोलॉजीने काय म्हटले माहिती आहे? तो स्थायी भाव आहे म्हटला. स्थायी भाव म्हणजे कळते ना, ते माणसाचा स्थायी भाव आहे. इतरांची निंदा करणं हा स्थायी भावच आहे असं सायकोलॉजी म्हणते. आणि ते करणारच, फ्रॉइड म्हणतो तसं की ते करणारच, निंदा करणारच वगैरे वगैरे. मग त्याला कसं कन्फ्रंट व्हायचं सांगा बरं, है ना. मग त्याच्यावर आपण हे करू शकत नाही, कंट्रोल करू शकत नाही. करू शकतो ना. काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? त्यातनं बाहेर निघलं पाहिजे ना. कोण निघलं पाहिजे? तुम्ही स्वतः निघलं पाहिजे. कशाने? हां, म्हणजे परिष्कृत प्रज्ञा असा एक शब्द आहे बरं का. परिष्कृत प्रज्ञा हा शब्द, मी ज्ञानी खूप आहे असं कोणीतरी म्हणेल बरं काय. खूप ज्ञान त्यानं गोळा केलं, फक्त इन्फॉर्मेशन गोळा केली त्यानं, माहिती हे ते सगळं भरलंय ते, त्याचा काय फायदा नाही आहे. परिष्कृत प्रज्ञा ह्या शब्दाचा अर्थ काय की जेव्हा घटना एखादी व्यक्ती आली त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा हार्दिक पूर्वग्रह न करता त्या माणसाचं स्वच्छ अवलोकन करणं. बरोबर. एखादं ह्याचं फूल आहे, कशाचं, प्राजक्ताचं फूल आहे. प्राजक्ताच्या फुलाचा वास कसा डायरेक्ट जातो, बरोबर आहे. हे घाणेरडं आहे, हे अमुक आहे तमुक आहे असं म्हणतं काय, नाक म्हणत नाही. पण मन काय करतं, हे माणूस आला पुढं, हा आला, अमुक आला तमुक आला, किंवा हा माझं जास्त प्रेम करणारा, हा माझा जास्त द्वेष करणारा, असं काय करते, प्रोसेस करते, मेंदूत प्रोसेस करतो. आणि त्याचा स्वभाव आहे तो, त्या मेंदूला कन्फ्रंट करणं. कशाने? जिनेंद्र भगवंतांच्या वाणीनी. हा स्वाध्याय आहे. आणि स्वाध्याय मग प्रत्येक वेळ पुस्तकच बघून करायचं नसतंय, हे गल्लीवर पण करायचं असतंय. रस्त्यात भेटल्यावर माणसांना पण तिथं स्वाध्याय होतोय, बाजारात पण होतोय, तुम्ही काम करताना पण होतोय, सगळीकडे होतोय. पुस्तकच घेऊन बसायला पाहिजे असं नाही आहे. कारण खरा अभ्यास कुठं होतोय? माणसांच्या दुनियेमध्ये होतोय. तिथं जे काय आपण शिकतो ना ते कुठल्याही बुक्समध्ये मिळणार नाही. कळलं की नाही? हां, तेव्हा. आणि मग शेवटी ध्यानाकडं आहे. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये जे शिकलोय ना ते सगळं विसरल्यानंतर, आणि ज्या लोकांनी मला चांगले वाईट अनुभव दिले ते सगळे अनुभव विसरल्यानंतर जे शिल्लक राहतं तिथं मला पोचायचं आहे. कुठं मिळणार ते? कुठं भेटणार सांगा? खूप पुढली गोष्ट आहे बरं किती. हां, आता वेदनी कर्माचा बंध, दुसऱ्याच्या सुखदुःख काय म्हटलंय, दुःख शोक तापाक्रंदन वध परिदेवन अन्यात्म परोभय स्थानान्य सद्वेदस्य असं म्हटले ना.
दुःख शोक ताप आक्रंदन वध परिदेवन हे सगळे असाता वेदनी आणि सगळ्या प्राण्यामध्ये अनुकंपा वृत्तींची सेवा करणं, दान करणं, शांतचित्त असणं, कशांची मंदता वगैरे ह्याच्याने काय होतं म्हणजे दुःख अधिक दाखवल्याने. आता हे पण बघा सायकोलॉजी ह्याच्यामध्ये पण काय विज्ञान आहे. दुःख झालं तर तुम्ही काय म्हणता की दुःख मी इतरांना सांगितलं ते हलकं होतं असं तुम्हाला वाटतं. पण जेव्हा तुम्ही दुःख इतरांना सांगता तेव्हा ते डबल होऊन तुमच्याकडे येणार असतं. त्याचं कारण काय की तो जो आहे ना तो आणि दोघांना सांगतो हे असं झालंय म्हणून, आणि ते फिरून जेव्हा येतं ना तेव्हा एवढं होऊन येतं, बंडल होऊन येतं. हे तर व्यवहारामध्ये आहे. पण हे तर निश्चयाने काय सांगतात की जेव्हा आपण दुःखी होतो, कष्टी होतो, मानसिक पातळीवर खूप बेचैन होतो, तेव्हा व्हायब्रेशन्स पण तसे निगेटिव्ह जातात आणि ते निगेटिव्हच येतं. दुःख शोक ताप आक्रंदन वध एवढ्या जोरात रडायचं की दुसऱ्याच्या डोळ्यात पण पाणी यायला पाहिजे. येते का नाही कधी कधी काही लोक धाय मुकलून रडतात आणि त्यांचं ते कारण का आपल्या प्रत्येक माणसाच्या अंतरंगामध्ये करुणा पण आहे बरं काय, कंपॅशन आहे. आणि त्या कंपॅशन काय करतं आपल्याला ते रडवतं. काही वेळेला सिरियल बघताना रडता कधी एखादा चित्रपट, एखादा नाटक किंवा एखादा एक इमोशनल ड्रामा चाललेला असतो बरं काय, त्याचे पैसे घेतात ते लोक आणि आम्ही डोळ्यातनं अश्रू राहतो आणि पाप बंद. आणि डोळ्यातले अश्रू जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे बरं काय. तुम्हाला सांगितलं मी सुरुवातीला पहिल्या दिवशी सांगितलं की ज्या दिवशी जिनेंद्र भगवंतांना बघून तुम्ही वरती पार्श्वनाथ भगवंतांची मूर्ती आहे ना, किती म्हणत नाही हो, साधी गोष्ट किती म्हणत नाही ती मूर्ती. पण त्या भगवंतांना बघून ज्या दिवशी तुमच्या डोळ्यातनं अश्रू येतील त्या दिवशी तुमच्या अंतःकरणामध्ये धर्माने प्रवेश केला. एवढं आहे बघा. पण कठीण आहे बरं का हे येणं. आईला बघून येईल बरं काय, लई दिवसात नाही आली, 6 महिन्यात भेटली, नुसतं फोनवर आहे पण प्रत्यक्ष दिसली नाही. तिला कवटाळतो, तिला मिठी मारतो आणि मग काय होतं डोळ्यातनं मुलगीची आठवण आली, मुलग्याची आठवण आली, काहीतरी घडलं आणि आपल्याला कोणी नाही आहे. जेव्हा तुम्ही हक करता एकमेकाला है ना. आधीच्या बायका काय करायच्या, म्हाताऱ्या बायका आधीच्या, ते काय करायच्या आली की गळा भेट घ्यायचे. गळा भेट घेण्याचं कारण काय, हां गळा भेट घेण्याचं कारण काय सांगा ना. 8:28 झाली बरं काय. हां झालंच बहुतेक आपले सीडी पण संपल्या. हां हां परिदेवण म्हणजे ते सांगालोय ना. परिदेवण ह्या शब्दाचा अर्थ असं धाय मोकलून रडणं की दुसऱ्याला पण ते तीव्रतेने दुःख व्हावं, ह्याला म्हणायचं परिदेवण. म्हणजे दिलं आपण काय, शोक दिला त्याच्यामध्ये, त्याला अश्रू ढाळायला भाग पाडलं, कळलं. हां हे तर ह्याच्याने काय होतं वेदनी कर्माचा बंद होत असतो. हां आणि हे दुःख शोक वगैरे आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी 2च मिनटामध्ये सांगतो. जिथं हे मिर्झा गालिबचं आहे बरं काय, मिर्झा गालिबनं सांगितलेलं आहे. जेव्हा भांडणं होतात, भांडणं बघितलं आहे किंवा केलं आहे, केलं आहे ना, भांडणं केलं आहे ना. हा एक महत्त्वाचा फरक सांगतो. जेव्हा 2 माणसं भांडत असतात ना तेव्हा खूप मोठ्याने बोलत असतात, बोलतात का नाही बोलतात, शिव्या असतात, अमुक असतात. ते दोघे एवढे जवळ आहेत की त्यांना आवश्यकता नाही ना मोठ्याने बोलायची, पण ते मोठ्याने बोलतात. बरोबर का तसं होतंय तर ते फिजिकली जवळ आलेले असतात, हृदय मात्र लई लांब गेलेले असतात, खूप दूर गेलेले असतात. त्या हृदयांना एकत्र येण्यासाठी जास्त ओरडावं लागतं, असं ॲनालिसिस केलं बरं काय. कवीच बरं काय, कवी. आणि तो पुढलं सांगतो की एखादं प्रियकर आणि प्रेयसी आहेत ना, ते पण जवळ बसलेले असते आणि एकदम हळू आवाजात बोलत असतात, एकदम हळू की ते दुसऱ्या तिथं बसला असलं तर त्यांना ऐकू येत नाही. का, त्यांची हृदय जवळ आलेली असतात, कळलं. त्यांची हृदय जवळ आलेली असतात म्हणून ते हळू आवाजात बोलतात. म्हणजे धर्माच्या क्षेत्रामध्ये वात्सल्य ह्या शब्दाचा अर्थ तो आहे की तुमची हृदय जवळ येऊ द्या, है ना. तुम्ही फिजिकली जवळ असून काय फायदा आहे. सगळे धार्मिक लोक एका ठिकाणी आले आणि त्यांचे हे हृदय कुठे आहेत, खूप दूर आहेत. हां आलं बघा, ते आलं बघा. ती धर्माच्या क्षेत्रामध्ये खूप आहे बरं काय. वात्सल्य भावाचा दुष्काळ आहे धर्माच्या क्षेत्रामध्ये. मी माझ्या तोंडाने सांगणं बरं नाही खरं, म्हणजे चांगलं पण वाटत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करून ह्या सगळ्या गोष्टीवरती थोडासा विचार करावा. हे अत्यंत संक्षेपानं कर्मसिद्धांत आहे, डिटेलमध्ये नाही आहे. गोमटसार, कर्मकांड, जीवकांड एवढे पुस्तक आहेत ते त्याचा. हां ते आहे ना.
ते ह्याचा पुढला भाग आहे. जर तुमची इच्छा असेल पुढं तर तेव्हा तो स्टँडर्ड कोर्स घेऊया आपण, है ना, तुमची इच्छा असली तर. हां गाठी, हां ते राहिलं काय, हाक करणं. हाक करणं म्हणजे हृदयाजवळ आणणं, एकमेकाला हक केलं म्हणजे आपण काय बायका करतो त्यांना आधी इकडं इकडं असं करतो ते माहिती आहे का तुम्हाला. हां भेटत होते ना. तर ते जेव्हा एकमेकाला स्पर्श करतात ना तेव्हा त्यांचे सगळे हार्दिक दुःख सगळा आनंद ते शेअर करतात. ते शेअरिंग खूप महत्त्वाचं. आणि त्या बायकांना आम्ही मूर्ख म्हणतोय बरं, काय बायका काय चाललंय वगैरे, पण ते कुणी सुरुवात केली ना त्या माणसाला सॅल्यूट केला पाहिजे. आता काय करतो जय जिंद्र, हात पण जोडत नाही बरं काय, पण हां असं करतो काय वेळेला. हे कायच घेणं, आतमध्ये भावना नसतात. पण हां तुझं सांग काय. अरे हो, किती वेळा आहेस तो? 6वीला. ते बघा है ना, हाय लेवलचं बोलली बरं काय ते सगळं. म्हणजे त्याला किती निरीक्षण आहे बघा. 6-5-11 वर्षाची मुलगी असेल, हार्डली 10-11 वर्षाची पोरगी असेल ती, आणि ती काय लेवलचं म्हणजे प्रश्न विचारते बघा. आणि असे प्रश्न विचारणार बरं काय, आणि त्यानं काय तर थातूर मात्र उत्तर देऊन उपयोगाचं नाही बरं काय, काही उपयोगाचं नाही. सांगणारा माणूस आहे ना तो पूर्ण तयारीनिशीच असायला पाहिजे. कारण आत्ता तुम्ही ठीक आहे ना, ही पोरं जेव्हा मोठी होतील तेव्हा काय करणार तुम्ही, तेव्हा काय सांगणार. ते त्यांच्या लेवलला आपण जाऊन ते सांगितलं पाहिजे बरं काय. हां म्हणजे सांगितलं पंचम काळ, पण बहुतेक शेवटच्या ह्याच्यामध्ये चॅप्टरमध्ये येईल तो काळ. तर तरीसुद्धा पंचम काळ कसा असतो की काल सांगितलं ना, दुर्जनांचा उत्कर्ष आणि सज्जनांची घुसमट ह्याच्यामध्ये होते, ह्या काळामध्ये होते. आणि असं वाटतं की सगळ्यांना 8:33 झालं बरं काय, 1-2 मिनटं हां ते प्रश्न संपवतो की चांगलं काम करणारे धार्मिक सज्जन माणसांच्या पदरी अधिक तीव्रतेने दुःख येतं. बरोबर काय चूक? बरोबर. काय येतं? कारण ती माणसं त्यांच्या स्वतःच्या आतमधलं जे हृदय आहे ना त्याला डेव्हलप केलेली असतात, जास्त सेन्सिटिव्ह असतात, जास्त संवेदनशील असतात. त्यामुळं एखादी कुठली पण गोष्ट घडली तर त्या जी गोष्ट घडली ना त्याच्या संवेदना तात्काळ येतात त्यांना. तशा उलट्या काळजाच्या माणसाला यायचं कारणच नाही ना. त्यामुळं ते सुखी वाटतात तुम्हाला, पण ॲक्च्युली नाही आहे तसं. कळलं की नाही? तुम्हाला दुःख झालं तर होऊ दे, आणि ते कशाचं इंडिकेशन आहे की तुम्ही अजून खूप संवेदनशील झालेलं आहे. आणि धार्मिक होणं, सम्यक दृष्टी होणं ह्याच्यासाठी पहिली अट आहे की यू शुड बी सेन्सिटिव्ह. तुम्हाला आधी संवेदनशील व्हावं लागेल. कळलं? हां आता तुला त्या लेवलला पण सांगितलं तर पण चालते बरं काय, कारण तू खूप भारी प्रश्न विचारलीस की सेन्सिटिव्हिटी आहे ना. सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशीलता. ही संवेदनशीलता धार्मिक माणसाकडं अधिक असल्याने जे काही गोष्टी घडतात ते खूप घेतो ना मनावरती घेतो. तो जसा वाईट गोष्टी मनावर घेतो तशा चांगल्या गोष्टी पण मनावर घेतो. दुर्जन माणसं चांगलं सोडा, वाईट पण मनावर घेत नाहीत ते आहेत ना. त्यामुळं दुर्जन माणसांचा उत्कर्ष पंचम काळामध्ये एक सांगितलेलं आहे. हत्तीवर माकड बसलं होतं. ते ड्रीम्स आपण एकदा घेऊया बरं काय. त्या ड्रीमचा इंटरप्रिटेशन काय केलं की ही दुर्जन लोक किंवा समाजामध्ये जी विघातक काम करणारी लोक आहेत ना त्यांची चलती असेल, सज्जनांची घुसमटच होईल. त्यामुळे जर तुमची घुसमटच होत असेल ना तर असं समजा अरे आपण सज्जन आहे, प्रॉपर ट्रॅकवर आहे तुम्ही. कारण पंचम काल आहे ना, आणि त्यात हुंडावसरपणे आहे. ते शेवटच्या दिवशी म्हणजे परवा दिवशी आपण ते म्हणजे शेवटच्या दिवशी घेऊया प्रकरण, ते येणारच आहे त्यावेळेला. कालचक्र कसं असतं काय असतं ते है ना. हां थांबूया आपण. बहुआरंभ म्हणजे खूप आरंभ करणं. खूप आरंभ म्हणजे कळतं ना. तसं नव्हे. स्वयंपाक करणं, पाणी सांडणं, हे तयार करतो, ते काय तयार करतो, अमुक करतो, तमुक करतो, करायचं काय नाही पण म्हणजे काहीतरी निर्माण करणं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आरंभ. आणि परिग्रह माहिती आहे, परिग्रह मनातला असतो बरं काय. हां फिजिकली नसतो, मेंटल असतो परिग्रह. तर त्याच्याने नरकायूचा बंध होतो. हां
बोधी उद्या करूया उद्या. बोधी समाधी परिणाम शुद्धी स्वात्मोपलब्धी शिवसौख्य सिद्धी चिंतित वस्तु दाणे त्वमंद्यमानस्य ममस्तुती.